दरम्यान निलेश गायवळ प्रकरणावरती सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. सभापती राम शिंदे यांच्यावर काही आरोप झाले, त्यांना पासपोर्ट देण्यामध्ये त्यांचे संबंध अनेक अंगानं रोहित पवारांनी हे प्रकरण चर्चेत आलं आणि त्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलण्यासाठी स्वतः राम शिंदे आपल्यासोबत आहेत. सर, निलेश गायवळ या प्रकरणात तुमचा संबंध जोडला गेला, तुमचे संबंध नेमके कसे आहेत? मला वाटतं की माझे त्यांच्याशी दूरवरचे संबंध नाही आहेत, परंतु त्यांनी जे 18-19 मध्ये त्यांना कर्जत जामखेडमध्ये आणलं, त्यांचं मूळ गाव आहे, परंतु त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना आणलं. त्यांचे वडील अनेक वेळा त्यांच्या घरी गेले, त्यांना बोलवलं, बैठका झाल्या, मगरपट्ट्यात बैठका झाल्या आणि त्यांनी मला पाडण्यासाठी 19 मध्ये वापर केला. त्यांचं नंतर कशामध्ये भिनसलं, व्यवहारात की रिअल इस्टेटमध्ये का जमिनीमध्ये का देवाणघेवाणमध्ये मला माहीत नाही, पण त्यांचं भिनसल्याच्या नंतर त्यांचे पारिवारिक संबंधित होते. आई वडिलांच्या बरोबर फोटो आहेत, त्यांच्याबरोबर फोटो आहेत, म्हणजे त्यांचे फोटो दाखवले तर ते समाजकार्य होतं आणि दुसऱ्याबरोबर फोटो निघाले की ते गुंड होतात. अशा पद्धतीचं त्यांचं जे काही वर्तन आहे, आमदार रोहित पवारांनी जे माध्यमांसमोर बोललं ते हे चुकीचं आहे. आणि त्यांनी जे आरोप केले तर ते पासपोर्ट जे दिला गेला म्हणतात की चंद्रकांत दादांनी, तानाजी सावंतांनी, मी जी त्यांना पासपोर्ट देण्यासंदर्भामध्ये मदत केली, जे ते म्हणतायत की ते धांदात खोटं आहे. 2020 साली त्यांना पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टसाठी कोणी मदत केली ती त्यांनी गायवळांच्या मामांनी स्पष्टपणे सांगितलंय की रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी त्यामध्ये मदत केलेली आहे आणि आम्हाला 2020 सालीच हा पासपोर्ट मिळाला आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की 2020 साली महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये हा पासपोर्ट दिला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचे चौकशीचे आदेश आता दिलेले आहेत. त्याच्यातून काही निष्पन्न व्हायचे ते निश्चित स्वरूपामध्ये निष्पन्न होईल. राहिला प्रश्न की तो वेपनच्या संदर्भामध्ये जे काही मदत केली असं सांगतात, ते वेपन दिलंही नाही आणि वेपनच्या संदर्भामध्ये योगेश कदम जे आहेत गृहराज्यमंत्री, त्या संदर्भामध्ये त्यांनी जी सुनावणी घेतली, त्या सुनावणीच्या अनुषंगाने त्यांनी त्याची पार्श्वभूमी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्याच्या पुढे कुठलंही वेपन हे रिलीज झालं नाही, वेपन देण्यात आलेलं नाही. ते देखील मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून सांगितलेले. त्यामुळे सगळे विषय संपुष्टात आलेत, परंतु धांदात खोटं बोलणं आणि हे तुम्ही म्हणताय की रोहित पवारांनी निलेश गायवळ जी कंपनी आहे त्यांना नगरमध्ये पहिल्यांदा आणलं, त्यांचं बिनसल्यानंतर तुमचं आणि त्यांचं कधी जुळलं आणि काय कारण होती त्याची? माझं जुळायचा प्रश्नच नाही की त्यांना विरोध करायसाठी माझ्याकडे येणं दुसरा पर्यायच नव्हता ऑप्शन. त्यांचा विरोधक मी आहे. मग ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, ज्यांनी आपला फायदा घेतलाय, त्याला जर आता काम दाखवायचं असेल, त्याला जर पाडायचं असेल, त्याला जर विरोध करायचा असेल तर माझं काम केलं पाहिजे, एवढाच त्याच्यातला संबंध, दुसरा काय संबंध आहे? तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं होतं का त्यावेळेस येताना? ते नेमके गायवळ काय म्हणाले होते? माझं त्यांचं कुठलंही बोलणं झालेलं नाही. आज देखील ते आमच्या पक्षात नाहीत, अजितदादा पवार यांच्याच पक्षात आहेत. त्याच्यामुळे आणि आमची महायुती आहे, त्यामुळं रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं, मेहनत घेतलं. त्यांनी काही शब्द आनाभाका काही शब्द घेतले असतील तर त्यांचं पूर्ण केलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं फाटलं आणि त्यांचं फाटल्यामुळे ते मला जॉईन झालं, एवढंच त्याच्यातला अर्थ आहे. रोहित पवारांनी एक व्हिडिओ पोस्ट केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेजवर आहेत, त्यावेळेस निलेश गायवळ ही स्टेजवर आहेत आणि ते त्यांचा सन्मानानं उल्लेख करतात. त्यांचा रोख तुमच्याकडे की तुम्ही ती नावाची लिस्ट दिली आणि त्यामुळे उल्लेख झाला. ते प्रचाराचं काय होतं? ते मला वाटतं तो लोकसभेचा प्रचार होता आणि मी सांगितलं की महायुतीच्या घटक पक्षाचे ते सदस्य आहेत, ते आमच्या पक्षातले नाहीत, त्यामुळे ते आले असतील आणि आलेले नावं लिहून द्यायची एवढी जबाबदारी माझ्यावर. मला वाटतं मी त्या जिल्ह्याचा माजी पालकमंत्री आणि मंत्री राहिलेलो आहे, त्यामुळे कुणी नावं लिहिलं तर उपस्थितांची नावं भाजपची कोण आहेत, शिवसेनेची कोण आहेत, राष्ट्रवादीची कोण आहेत, त्या नावाच्या यादीमध्ये ते नाव आलं असेल. अशा गोष्टी करून हे आमदार रोहित पवार जे भिनासलेले आहेत, त्यांना खेडेगावात म्हणतात भिनासलेलं व्यक्तिमत्व, दररोज काही ना काही उकरून काढायचं, त्याच्यात काहीच तथ्य होत नाही. आता ह्या सगळ्या प्रकरणात तोंड घशी पडलेत. आता काय ह्याच्यातून आउटपुट मिळालं तर 20 साली पासपोर्ट मिळाला, त्याची चौकशी लागली आणि ते त्यांनीच दिलेलं आहे. वेपनच्या लायसन्सच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केला, वेपन दिलंच गेलं नाही तर काय मदत केली आहे आणि कोणी कशाला मदत केली आहे? म्हणून अशा पद्धतीचे दररोज दैनंदिन प्रश्न उपस्थित करून समाज माध्यमावरती टिकून राहायचं आणि कर्जत जामखेडमध्ये कार्यकर्ता राहिला नाही, पुरा खेळ खंडोबा झालाय आणि म्हणून आता सगळं झाल्याच्या नंतर ते कर्जत जामखेडवर आलेत. त्याच्यामुळे आता घोडं मैदान समोरच आहे. आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मला असं वाटतं की
622 मताच्या फरकाने निवडून आलेले आमदार रोहित पवार आहे. त्यांना आता या निवडणुकीमध्ये चांगलं दिसेल आणि हे साधारणतः दिसायला लागलंय म्हणून अशा पद्धतीचे ते आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. म्हणजे राजकीय द्वेषातूनच हे सगळे आरोप होत आहेत. 100%. दुसरं काय परिणाम आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. या सगळ्या प्रकरणात ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्याच्याशी तुमचं काय बोलणं झालं? त्यांनी तुम्हाला काही विचारणा केली किंवा या एकंदर प्रश्नावर काय चर्चा झाली? मला वाटतं की देवेंद्र फडणवीस हे असं व्यक्तिमत्व ते कोणाला फेवर करत नाही आणि कोणाला सोडतही नाही. निलेश गायवळांना त्यांच्या कालखंडामध्ये मोका लागला होता, ते सोडायचं काम रोहित पवारांनी केलं हे त्यांचे मामा सांगतायत. आणि आता पासपोर्ट द्यायचं काम रोहित पवारांनी मध्यस्थी करून अनिल देशमुखाच्या मार्फत दिलं. त्याची चौकशी इस्टॅब्लिश केली आता. त्याच्यामुळे माझं आणि त्यांचं बोलणं व्हायचं आणि माझा काय त्याच्यात संबंध आहे? जर तसं असेल तर मलाही सोडलं नसतं, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मलाही सोडलं नसतं. मी त्यांच्या हाताखाली गृहराज्यमंत्री म्हणून काम केलं 2-2.5 वर्षे. त्यामुळे त्यांनी मी कोणत्या स्वरूपाचं कसं काम करतो हे माननीय देवेंद्र फडणवीसांना पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळं हा दूरवर जाऊस तर हा कधीही चूक करू शकत नाही, चुकीचं काम करू शकत नाही, हा त्यांचा विश्वास आहे. तर हे होते राम शिंदे. पहिल्यांदाच त्यांनी भूमिका मांडली, त्यांचे आरोप त्यांनी फेटाळलेत. उलट प्रतिहल्ला केलाय की रोहित पवारांच्याच मदतीनं निलेश गायवाळ आणि त्यांच्या बंधूंना पासपोर्ट मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव.